मुंबई नायगाव दादर येथील पद्मशाली युवक संगम संस्थेचा 89वा स्थापना दिन सोहळा शनिवार 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यावर कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री वेमुला प्रवीण यांच्या रागाज म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा संगीत मनोरंजनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. ऑर्केस्ट्रा कलाकारांनी भक्तिगीते, जुन्या काळातील लोकप्रिय गाणी आणि समकालीन सुमधुर रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नगरसेवक सुनील मोरे यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. याप्रसंगी बोलताना श्री सुनील मोरे म्हणाले, पद्मशाली समाजाशी माझे अत्यंत घनिष्ठ नाते आहे. पद्मशाली समाजातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित राहत. विशेष म्हणजे त्यांचे प्रत्येक कार्यक्रम नेहमीच उत्कृष्टरित्या करतात. या पद्मशाली युवक संगम समाजाने आता आपल्या सध्याच्या संस्थेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब अत्यंत आनंदाची आहे. संस्थेच्या इमारत संदर्भात मी त्यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एका दिवशी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून देण्याची व्यवस्था करेन असे आश्वासन दिल्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या इमारतीच्या बांधकामासाठी जी काही मदत आवश्यक असेल ते मंत्री महोदय उपलब्ध करून देतील अशी ग्वाही मोरे साहेबांनी दिली. पद्मशाली युवक संगम अध्यक्ष श्री गंजी सीतारामुलू यांनी बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात मुंबई प्रांतीय पद्मशाली संगम महिला विभागतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिन सोहळ्यात सादर केलेल्या नाटकाला पद्मशाली युवक संगम महिला मंडळाला द्वितीय क्रमांक पारितोषिक मिळाल्याने नाटकात भाग घेतलेले 31 पद्मशाली महिलांचे पद्मशाली युवक संगमच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले. नृत्य नाटकात सहभागी झालेल्या सर्व महिलांना चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख विविध पद्मशाली संस्थेचे पदाधिकाऱ्यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनाबुतुल्ला प्रमोद, व्यवस्थापकीय विश्वस्त पुन्ना श्रीनिवासुलू, विश्वस्त थिरंदाजू सत्यनारायण, कोडी चंद्रमौली, श्रीमती संगीशेट्टी, भाग्यलक्ष्मी, चिलवरी महेंद्र आदी पदाधिकारी व माजी पदाधिकारी उपस्थित होते. पद्मशाली युवक संगम सरचिटणीस महेश्वरम चंद्रशेखर यांनी संस्थेला मार्गदर्शन व सहकार्य देणाऱ्या तसेच उपस्थित सर्व सदस्य, विद्यमान व माजी पदाधिकारी मान्यवरांचे संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन घेतले. सदर ही माहिती महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास भीमनाथ, मुंबई यांनी दिली आहे.